नाथचरित्र भाग 9. जया नामना रूपना गुण काही, जया देह विदेह ना भास नाही. बहु तारिले हस्त ठेवूनि माथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी जय हरी. जनार्दन स्वामी एकनाथांना घेऊन आपल्या निवासस्थानी आले. एकनाथांनी तिथे आल्याबरोबर गुरुपत्नीला नमस्कार केला. यावरूनच त्याच्यावर झालेल्या संस्कारांची उभयता पतीपत्नींना जाणीव झाली. गुरुपत्नी म्हणाली, बाळ, तू कोण? इथे का आलास? एकनाथ म्हणाला, मी पैठणच्या कुलकर्ण्यांचा मुलगा. माझे आई वडील माझ्या लहानपणीच देवाघरी गेले. एकनाथानं सारं खरं सांगितलं असलं तरी आजी आजोबांचा उल्लेख हेतुपुरस्सर त्यानं केला नाही. कारण मग स्वामींनी विचारलं असतं, तू त्यांची परवानगी घेऊन आलास ना? नाहीतर इथे राहण्याची त्यांची अनुज्ञा घेऊन मगच तू इथे ये आणि खुशाल हवा तितकं दिवस राहा. मग मात्र गुरु आज्ञा उल्लंघन करणं अवघड होईल आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं ठरवलं तर आजी आजोबा मला डोळ्याआड करायला कालत्रयी राजी होणार नाहीत. त्यामुळं तो आजी आजोबांबद्दल काहीच बोलला नाही. गुरुपत्नीचं मन मात्र हळहळलं. अरे रे रे, या मुलाला आईबाप नाहीत, बिचारा. एकनाथ जनार्दन स्वामींच्या घरीच त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य कौटुंबिक जिव्हाळ्यानं राहू लागला. स्वामी उठण्यापूर्वी उठून गुरुसेवेला प्रारंभ करावा. त्यांच्या स्नानाची तयारी, संध्येची आणि देवपूजेची तयारी, स्वामी कामावर जाताना घालायच्या कपड्यांची व्यवस्थित मांडणी, त्यांची वस्त्र धुणं, ही सगळी कामं नाथ बिनबोभाट आणि तत्परतेनं करी. त्यामुळं गुरुपत्नीचं काम बरंचसं हलकं झालं. हे इथलं वास्तव्य तसं पैठणच्या मानानं खडतर होतं. मुख्यतः पैठणचं हवामान आणि या डोंगर माथ्यावरच्या हवामानात बरंच काही असं अंतर होतं. इथले सुसाट वारे, पहाटेचा विलक्षण गारवा आणि दुपारी सूर्याचा प्रखर ताप, त्यामुळे इथल्या वातावरणाशी समरस होताना नाथाला फार कष्ट पडत होते, प्रयास जाणवत होते. पण गुरु सान्निध्याचा आनंद इतका अलौकिक होता की त्यापुढे या क्षुल्लक कष्टांची त्याला भीतीच वाटत नव्हती. म्हणजे त्या गोष्टींकडे त्याचं फारसं लक्षच गेलं नाही. एकनाथाचं सामान्य ज्ञान, पाठांतराची विविधता, रामायण महाभारताच्या कथांची समज आणि संत सत्पुरुषांबद्दलचा आदरभाव, कीर्तन प्रवचन ऐकण्याची आणि समजण्याची धारणा पाहून जनार्दन स्वामी खुश झाले. ह्याला घडवण्यासाठी मला विशेष कष्ट पडणार नाहीत. मी समजावून सांगण्यापूर्वीच याला बऱ्याचशा गोष्टी आधीच माहीत असतील. ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटल्याप्रमाणे बालपणीच सर्वज्ञता बरी दया, असा ह्या मुलाच्या बाबतीत मला अनुभव येईल. हा असा शिष्य मला मिळाला हे माझंच महत्भाग्य, पूर्वसुकृतच म्हणावं लागेल. हे जनार्दन स्वामींच्या मनामध्ये यायचं की हा आपणहून माझ्याकडे आला, ह्यात काहीतरी ईश्वरी संकेत असलाच पाहिजे. जनार्दन स्वामींचं वाचन विपुल होतं आणि ते श्री ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन करत. आता त्यांनी एकनाथासाठी ज्ञानेश्वरीवर विवेचन सुरू केलं. गीतेचा एक श्लोक आणि त्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या अनेक ओव्या ते ह्या शिष्याला समजून सांगत, अर्थातच नाथांना. आणि हा शिष्यही तल्लीनतेनं गुरुमुखातील अमृतवाणी प्राशन करायचा. शिष्याची प्रत्येक विषयातली गती आणि आत्मसात करण्याची कुवत पाहून गुरूंचा आनंद वृद्धिंगत होऊ लागला. ह्या मुलाची बौद्धिक भूक विलक्षण समर्थ आहे, मी देईन ते खाद्य हा पचवू शकेल, ह्याची त्यांना खात्री होत होती. ज्ञानेश्वरीच्या अनुषंगानं रोज नवा विषय प्रतिपादन केला जायचा.
प्रपंच साधून परमार्थाचा लाहो कसा घ्यावा हे स्वामींनी स्वतःच्या आचरणानं एकनाथांच्या मनावर बिंबवलं होतं. गृहस्थाश्रमी असूनही ते परमार्थात फार वरच्या पायरीवर पोहोचलेले होते. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष ठेला तया पुरुषा. आपण विश्व होणं म्हणजे काय? नराचा नारायण कसा होऊ शकतो ह्याचं विवेचन सुरू झालं. मनीचा द्वेष मत्सर नाहीसा केला की आपोआप दृष्टी व्यापक होते आणि भेदाभेद नष्ट होतो. मनाची कूपमंडूक वृत्ती दूर होते, स्वार्थच संपतो आणि माणूस उंचावतो. आपपरभावाच्या पल्याड जातो, व्यापक दृष्टी प्राप्त होते. असा पुरुषच पूर्ण पुरुष होतो. म्हणजे त्याची दृष्टी ही पायाजवळ न राहता, म्हणजे अशी संकुचित न राहता विश्वव्यापी होते. गुरुमुखातून स्त्रवणारी ही पवित्र वाणी म्हणजे एकनाथ चातकाच्या अधीरतेनं मनात साठवायचा. रात्री तो विषय मनात घोळवून त्याचं मनन चिंतन सुरू होई आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या आदर्श पुरुषाप्रमाणे आपण आचरण ठेवायचं आणि स्वये विश्व व्हायचं हा त्याला निजध्यास लागला. साठवलेलं वठवता आलं पाहिजे ही त्याची तळमळ असायची. अभ्यास वाढत होता तशी तशी गुरुशिष्यांची जवळीक वाढत होती. एकमेकांची ओळख पटत होती. नाथांना वाटायचं की माझं शिष्य पण धन्य झालं. अशा विलक्षण प्रज्ञेचा विषय सुलभ करून सांगणारा गुरु मला भेटला. त्यांचा रुजू स्वभाव आणि पितृवात्सल्याचा वर्षाव करणारी त्यांची वृत्ती या साऱ्या अमौलिक दैवी गुणांचा लाभ मला होतो आहे. माझ्यासारखा भाग्यवंत मीच. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं गुरुं देव. म्हणजे या सगळ्यांचं काय आहे तर त्वमेव सर्वं मम गुरुदेव हा. अशा प्रार्थनेनं तो आपली दिनचर्या सुरू करायचा. म्हणजे हे एक जे गुरु आहेत तेच माझं सर्वस्व काही आहेत. माझे माता पिता बंधू सखा, विद्या दान करणारे, प्रेम करणारे, माया करणारे, आशीर्वाद देणारे, माझा सुरक्षा कवच म्हणजे माझे गुरु आहेत. एवढंच नाही तर मला भगवंताची प्राप्ती करून देणारे सुद्धा हेच माझे गुरु आहेत. आता एकनाथ जनार्दन स्वामींच्या सानिध्यात पूर्णपणे रुळला होता. एकदा तो नम्रपणे म्हणाला, गुरुदेव क्षमा असावी. माझ्या मनात फार दिवसांपासून एक शंका अशी डाचत आहे. ती काही केल्यास स्वस्थ बसू देत नाही. ती शंका विचारू का? हो हो, अगदी निशंकपणे विचार, स्वामी म्हणाले. मग नाथांनी विचारायला सुरुवात केली की स्वामी, आपण एवढे थोर ज्ञानी, परमार्थात उच्च पद प्राप्त झालेले, सर्वव्यापी दृष्टी असणारे सत्पुरुष, पण काय? बोल ना. नाही, पण आपण यौवनांची चाकरी का करता? म्लेच्छांच्या सेवेत आपण धन्यता का अनुभवता? स्वामी किंचित हसले. त्यांच्या बोटातली स्मरणी थोडी वेगवान झाली. धवल शुभ्र मिशा कौतुकानं फुरफुरल्यासारख्या वाटल्या आणि ते म्हणाले, एक्या, अरे तुझी ही शंका अनेकांच्या मनी उद्भवलेली शंका आहे. ती तू फक्त शब्दांकित केलीस. आता आजच्या विषयाला धरून म्हणजे नैनं छिद्दंती शस्त्राणी, मी याचा ओहापोह करतो आणि त्या अनुषंगानं प्रारब्ध कर्माचाही थोडासा खुलासा होईलच बघ. ते म्हणाले, अरे देह पंचमहाभूतांपासून थोडा थोडा अंश घेऊन निर्माण होतो. तो देह आपला नसतो तर पंचमहाभूतांच्याच मालकीचा असतो. म्हणून
देह म्हणजे मी नव्हे, ही बुद्धी स्थिर व्हायला हवी. माणूस मेला की देह भूमीवरच राहतो. फक्त त्यातलं चैतन्य निघून जातं. हे चैतन्य म्हणजेच आत्मा. देह अनंत दिसत असले तरी त्यातलं आत्मतत्व एकच असतं. आणखीन थोडं स्पष्टीकरण करून थोडं सोपं करून सांगतो. समज 2 रांजण भरलेले आहेत. एक गंगाजलानं भरला आहे आणि दुसरा सांडपाण्यानं भरला आहे. त्यात सूर्यकिरण पडले तर त्या गंगाजलाचे किरण पवित्र आणि दुसऱ्यातले किरण अपवित्र असं आपण म्हणतो का? नाही. त्यामुळं सूर्य पवित्र अपवित्र होतो का? नाही ना. तसंच हे आहे. हे रांजण म्हणजे आपली विविध विकारानं भरलेली शरीरं आणि सूर्यकिरण म्हणजे त्या ठिकाणी असलेलं चैतन्य, ईश्वरी अंश, आत्मा, काय हवं ते म्हण, सगळं एकच आहे. म्हणून सर्वत्र समबुद्धी असावी आणि दुसराही आपल्याच सारखा आहे ही दृष्टी ठेवावी. मला गोड बोलल्यावर बरं वाटतं ना, गोड खाल्ल्यावर बरं वाटतं ना, तद्वतच दुसऱ्यालाही तसंच हवं असतं हे लक्षात ठेव. ही व्यापक दृष्टी आली की देह म्हणजे मी नव्हे ही भावना दृढ होऊ लागते आणि स्वतःच म्हणजे विश्व असल्याचा भास वाटतो. माझ्यापेक्षा विश्व दुसरं नाही आहे, तर मी स्वतःच विश्वच आहे असा भास होतो. एकनाथ बालसुलभ उतावीळपणे म्हणाला, म्हणजे गुरुदेव, एकाचा जनार्दन होतो होय ना? आणि गुरूंना कौतुक वाटलं. एकस्याम बहुत या वेदांत तत्वाचा उलगडा चुटकीसरसा करणाऱ्या एकनाथाकडे ते कौतुकानं पाहून हसू लागले. जय हरी.